Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and he is Tumchi Naisa. Yes, and it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, मी आलोय ड्यूटी करून 24 hours from the hospital back to home. आणि yes, आम्ही सगळे रेडी झालो आहोत आणि आज सुपर फन असणार आहे. ये आज आम्ही मज्जा करणार आहे. ये वी गोना हॅव फन. कुठे जाणार आहे सांग लवकर. कुठे जाणार आहे? इकडे बघ, इकडे बघ, इथे बघ. कोण कोण येणार आहे सांग लवकर. दादा आणि दीदी आणि बाबा. बाबा आणि बस. आई आणि आणि आतू. सो येस, फायनली आम्ही सगळे रेडी झालो आहोत आणि आता निघत आहोत. सो सुपर एक्साइटेड अँड नायसा, लेट्स गो. ये. सो येस, नायसाची बॅग रेडी, रचनाची बॅग रेडी अँड रचना पण रेडी. रचना एकदम फिट आणि ब्युटिफुल दिसते. ऍक्च्युली खूप डिफरन्स जाणवतो अँड इट्स गुड. हा बाबा तुझा बॅग आहे, ठीक आहे, तुझी बॅग आहे, सॉरी. सो रचनामध्ये खूप डिफरन्स चेंज जाणून येतोय अँड इट्स गुड. मी मुद्दामून ना आधी सगळं क्लोथ घालते की मला कळेल की ऍक्च्युली फरक आहे की नाही. सो इट्स ऍक्च्युली फरक. आणि तू कशी आहे कशी असलीस तरी छानच असणार. मी कशी आवडते. सो चला, चलो चलो. प्लीज तू कोणी सांगितलं तुला ठेवून देते. चला, एवढं सगळं घेऊन जायची काय गरज आहे तुला. चल आईकडे दे. ऐसा कोण आला? कुठे? हॅलो हॅलो हाय, कशी आहेस फलक? कशी आहेत एक्झाम्स? फलक मी नुकतंच 10th एक्झाम्स दिलेले आहेत आफ्टर सो मच ऑफ स्ट्रगल. म्हणजे बापरे, मी तर एकदम हल्ली जेव्हा मला कळलं की तू मे पर्यंत एक्झामच देतेस. चांगले गेली एक्झाम. आज आम्ही फुल पिकनिक मूड मध्ये आहोत. दीदी दीदी कुठे? फायनली वी हॅव रिच्ड. आणि अजून आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही की आम्ही कुठे आलो. कुठे आलो आपण? राणीच्या बागात. सो हे आमच्या टाइमला राणीची बाग असं होतं. आता त्याचं नाव जिजाबाई भोसले उद्यान अँड झू असं झालेलं आहे. अँड वी आर सुपर एक्सायटेड. यू पीपल आर सुपर एक्सायटेड. येस, ऑल आर एक्सायटेड. सगळे आम्ही फर्स्ट टाइमच एकत्र चाललो आहे झू मध्ये. गर्दी तर बघ केवढी आहे. वेकेशन चालू आहे ना. पलक फर्स्ट टाइम. सो ऑलमोस्ट सगळेच फर्स्ट टाइम आहे. वंश आमची गाईड आहेत. चाली पाय नाही करत. ऐसा एलिफंट कुठे आहे? आरू एलिफंट कुठे आहे? ऐसा एलिफंट. वाह, ऐसा फर्स्ट एनिमल.
माहिती बघत दादा बरोबर बघ. हे बघ हाती एलिफंट पण आयशू एलिफंट. आलू का चालू ये बाबू. कधी पाहिला शी लहानपणी कसं असायचं ना आपण. आता काय लहानपणी म्हणजे ती लहानच आहे. आता 10th झाली 10th आता. असं तू लहान मुलांचं तिकीट काढलं इथे नावावरती. हो टायगरला बघण्यासाठी गर्दी एवढी आहे. लायन तर नाहीये पण टायगरला उभं डबल कसं वाटलं पहिले. हा म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं की ते एवढं जवळनं बघायला मिळेल. आणि ते त्यांना एवढं परफेक्टली ट्रेन केलं ना की ते एक्झॅक्ट जेवढे विंडोज आहेत लाईक 5 to 6 विंडोज आहेत त्या विंडोजच्या बरोबर बाहेरनं तो फिरतोय. आणि अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं एवढं मोठं असेल. लायनला फक्त झोपायचं पण लायन इज नॉट देअर. टायगर आहे लायन नाही. कन्फ्यूज झालाय थोडा. मी आतमध्ये चॉकी देऊ का. चॉकी देऊ कोणतीच प्राईज नाही चालणार इथे. सगळं ठीक आहे. हिचं फक्त कळीवर घेऊन
सो आज मी जिजाबाई भोसले इकडे आले आणि इकडचा एक्सपिरियन्स आतापर्यंत म्हणजे तुम्ही तुमच्या लहान मुलांना नक्कीच इथे घेऊन येऊ शकतात. मी माझ्या लहान मुलाला इथे घेऊन आले तर असं फॅमिलीला घेऊन आली आहे कारण नवीन प्राणी त्यांच्यासाठी एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. आपण बुक्समध्ये तर नक्कीच त्यांना दाखवतो पण इथे येऊन त्यांना दाखवतो एज्युकेट करतो एक वेगळं फील असतं की तुम्ही नक्की या. इथे तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे प्राणी बघायला मिळतील. सर्वात जो बेस्ट आमचा एक्सपिरियन्स जो होता तो होता टायगर बरोबर. लाईक एवढा क्लोज ते गेलं म्हणजे इवन नायसा वॉज व्हेरी हॅपी. लाईक माझ्या मुलीचं नाव नायसा आहे आणि शी वॉज हॅपी. आणि हे जे लास्ट पेंग्विन्स ऑफकोर्स बाकीचे सगळे ॲनिमल्स सुद्धा खूप सुंदर दिसतात. लाईक ते स्पॉटेड डिअर ते सुद्धा खूप सुरेख आहेत. पण जे माझा बेस्ट एक्सपिरियन्स टायगर आणि पेंग्विन तुम्ही नक्की व्हिजिट करा या झूला. तुमच्या आणि असं नाही आहे की फक्त किड्स एन्जॉय करतील. इवन तुम्ही तुमच्या फॅमिलीला पूर्ण घेऊन येऊ शकता. सिनियर सिटीजन सुद्धा तेवढंच एन्जॉय करणार आहेत. सो नक्की व्हिजिट करा. थँक्यू. सो नाईस. So we have a social media page named the Mumbai Zoo. You can follow. We have a virtual wine web series on the YouTube channel. So till now we have completed 5 episodes. Every month we are publishing a new episode. So you can watch that and you can research your stories and चालू आहे रेग्युलर चालू आहे. पोस्ट द मुंबई झू सगळीकडे इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि तुम्ही स्टोरीज काढले असतील द मुंबई झू. फेसेस. सो फायनली राणीची बाग फिरून झालेली आहे. ऊन खूप असल्यामुळे खूप असं इरिटेट होत होतं. बट आमचे हे दोन आहेत ना छोटे छोटे तर तुम्हाला सांगते आम्ही काय काय पाहिलं राणीच्या बागेत. काय पाहिलं? ऍक्शन टायगर. अजून 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 हा आणि एलिफंट. डिअरचे पण 3 प्रकार तिथे डिअरचे. हा सांबा. अजून काय? स्पॉटेड डिअर. ते डिअरचे वेगवेगळे प्रकार आणि बर्ड्स आहेत. आणि बटरफ्लाय गार्डन. कुठे होतं बटरफ्लाय गार्डन? ओके. सो बटरफ्लाय गार्डन सुद्धा आहे जो आम्ही नाही पाहिला. बट छान होतं. तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच इकडे घेऊन येऊ शकतात आणि एक वेगळीच मजा त्यांच्यासाठी. कसं वाटलं? कसं वाटलं ॲनिमल्सला बघून? अनु आता मोठी झाली. आरू आणि वंशू छान वाटलं. आणि तोंडात काय? आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन काय असणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. तर ह्यांनी थोडीशी हिंट दिलेलीच आहे. कुठे कुठे चालत आपण? बोल ना. कन्फर्म नाहीये कारण आता वाजले आहेत. किती वाजले? 4 o'clock झालेत आणि आम्हाला जायचंय नेहरू प्लॅनेटोरियम. तिथे जायचंय आणि 6 वाजता 5 वाजता बंद होतं असं गुगल बाई सांगते आम्हाला. सो लेट सी आम्ही पोचल्यावर तिथे काय स्टेटस आहे.
मछली जल की बोलती थी। मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाए। पुष्पा 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 कशी करते ऐसा दाखव दाखव पुष्पा कशी करते। पुष्पा झुकेगा नहीं साला। आणि सामे सामे कशी करते। सो नेहरू प्लॅनेटोरियम बंद झालं 4:30ला त्यांचा लास्ट शो होता आणि आम्ही खूप लेट पोहोचलो. ऑलमोस्ट 4:45ला पोहोचलो आणि ते पण हाऊसफुल होतं जस्ट बिकॉज ऑफ वेकेशन ऑफकोर्स. सो ऑनलाईन बुकिंग अजून म्हणजे त्यांची होती आधी पण ती बंद झाली आहे. सो तुम्ही जर तुम्हाला कोणाला शो बघायचा असेल किंवा तिकडे फिरायचं असेल तर प्रायर जा आणि 4 शो आहेत त्यांचे. हे तुम्हाला हे डिटेल्स येस बेबी ऑनलाईन सुद्धा मिळेल. आणि आमच्या गाडीत जरा फुल शांतता आहे, मौन व्रत ठेवलेला आहे. स्वीटीताईचा गेम आहे की जो शांत बसेल त्याला ती गिफ्ट देणार आहे. ती स्वतः पण शांत आहे. सनी तर शांतच असतो, मी एकटीच बोलते. सो आता आम्ही आलो CST. आता आम्ही ॲक्वेरियम मध्ये जाणार आहोत. ॲक्वेरियम साठी सुद्धा हाफ एन आवरच बाकी आहे. सगळीकडे ऑलमोस्ट 5 वाजेपर्यंत नाही तर 6 वाजेपर्यंत असंच टायमिंग आहे. सो लेट सी जर ॲक्वेरियम आम्हाला बघायला मिळालं तर ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल थ्रू माय ब्लॉग. सो स्टे ट्यून. नाही सो हा आहे ॲक्वेरियम आणि इथे असं मस्त त्यांनी लिहिलेलं आहे इट्स क्लोज्ड. सो चला. सो बॅड लक ॲक्वेरियम सुद्धा बंद आहे. कोविड पासून ते बंदच आहे असं त्यांनी सांगितलं आणि प्लस अजून पुढचं 1 इयर सुद्धा बंद असणार आहे. सो आता काय करायचंय, भूक लागली आहे. ही काहीच बोलत नाही. स्वीटीताई फुल मौन व्रत मध्ये का झोपली. हा स्वीटीताई तोडलं. स्वीटीताई बोलली आता जस्ट. स्वीटीताई तू हारलीस का. आता किती कॅन्डिडेट उरले 4. नायसा बोलली. आरू 4 बाकी आहेत ना. पलक. सो लेट सी कोण जिंकते आणि स्वीटीताई त्यांना काय गिफ्ट देते हे पण आम्ही बघतोच. सो अजून मौन व्रत कॉम्पिटिशन चालू आहे. 2 तर आउट झालेले आहेत, 3 आउट झालेले आहेत, 4 सॉरी आणि 2 उरलेले आहेत. सगळेच आउट झालेत. सगळ्यांनीच नाही खातात ते खाणं नाही बोललेली. ती बोललेली की बोलायचं नाही. ते म्हणतात कोण तोंड उघडलं असं नाही. असं बोललेली तू. नाही बोलायचं नाही असं 2 अजून आहेत. त्यांना एकदम असं बापरे ती स्वीटीताईकडनं मोठं गिफ्ट घेणार आहेत ते. स्वीटीताई स्पॉन्सर करणार आहे सगळे. सो नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स चेंबूर. आता आम्ही चेंबूरला काहीतरी खाणार आहोत. सो फायनली कोण जिंकलाय. जिंकले अन्वेषा. पण एवढा आनंद बाकीच्यांना. अन्वेषा काही शेअर नाही करणार तुमच्या बरोबर गिफ्ट. आणि काय देणार आहे स्वीटीताई. एक पप्पी तरी दे ग बिचारीला. तू माझा फेवरेट.